ग्रामपंचायत सदस्य काम करत नसेल तर काय करावे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ग्रामपंचायत सदस्यांची कर्तव्ये काय आहेत? ग्रामपंचायत सदस्यांचे मुख्य काम असते की गावातील रस्ते, पाणी, लाईट, स्वच्छता यावर लक्ष ठेवणे, नागरिकांच्या तक्रारी ग्रामसभेत मांडणे, ग्रामसभेला हजर राहणे, सरकार योजना योग्य लोकांपर्यंत पोहोचवणे. जर तो ग्रामसभेला येत नसेल, तक्रारी ऐकत नसेल, कामात निष्क्रिय असेल तर तो कर्तव्य पार पाडत नाही असे मानले जाते. लेखी तक्रार करता येते का? होय. कुठे तक्रार करायची? ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी म्हणजेच GDO, तालुका पंचायत समिती म्हणजेच BDO, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO. तक्रार लेखी स्वरूपात द्यावी. तक्रारीत स्पष्ट लिहा. सदस्य काम करत नाही, कोणत्या बाबतीत दुर्लक्ष, किती काळापासून, हे सर्व तक्रारीत स्पष्ट लिहा. ग्रामसभा बोलावून प्रश्न मांडता येतो. ग्रामसभा ही गावातील सर्वोच्च सभा आहे. ग्रामसभेत थेट वॉर्ड मेंबर विरोधात प्रश्न विचारता येतो. ग्रामसभेच्या ठरावात तक्रार नोंदवता येते. ग्रामसभेचा ठराव वरच्या अधिकाऱ्यांना पाठवला जातो. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 या कायद्यानुसार जर सलग गैरहजेरी ग्रामपंचायत सदस्याची असेल तर सदस्य सलग 6 महिने ग्रामसभेला गैरहजर राहिला, कोणतेही योग्य कारण नसेल तर त्याचे सदस्यत्व रद्द होऊ शकते. सदस्य हटवता येतो का? होय, पण थेट नागरिक काढू शकत नाही. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार, चौकशी, दोष सिद्ध झाला तर सदस्य अपात्र ठरवला जाऊ शकतो. लोकायुक्त तक्रार निवारण. जर भ्रष्टाचार, निधीचा गैरवापर, कामात हेतूर दुर्लक्ष असेल तर लोकायुक्त कार्यालय किंवा तुम्ही ऑनलाईन पोर्टलवर तक्रार करू शकता. थोडक्यात सांगायचं झालं तर लेखी तक्रार करा, ग्रामसभेत आवाज उठवा, पंचायत जिल्हा परिषदेकडे जा. गंभीर प्रकार असल्यास लोकायुक्तेकडे जाऊ शकता तुम्ही. शेवटी मतदानाचा अधिकार. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्या त्यासाठी सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि ही माहिती प्रत्येक गावकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.